नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, LLB 5 इयरचे हॉल तिकीट आले, त्याची एक्झाम देखील आता उद्या होणार आहे. परंतु आणखीन देखील LLB 3 इयर CET चे हॉल तिकीट आलेले नाही. तुम्ही इथे जर पाहत असाल तर LLB 3 इयर CET 2025 गेट हॉल तिकीटचं ऑप्शन जनरेट झालेलं आहे, परंतु हे टॅब आणखीन ऍक्टिव्हेट झालेलं नाही. तर हे हॉल तिकीट आपल्याला केव्हा भेटणार आहे आणि ते आपण कसं डाउनलोड करायचं आहे याविषयीचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट LLB 3 इयर संबंधित तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, यावेळेस जर आपण थोडंसं अनालिसिस केलं तर या टाइम टेबलचा आपण विचार केला तर असं दिसून येत आहे की एक्झामच्या 7 ते 8 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट तुम्हाला जनरेट करून दिले जात आहेत. आता इथंच पहा ना, LLB 5 इयर CET एक्झामिनेशन ही उद्या म्हणजेच 28 एप्रिलला होणार आहे आणि त्याचं जर हॉल तिकीट आपण पाहिलं इथं LLB 5 इयर CET नोटीस डाउनलोडिंग LLB 5 इयर CET हॉल तिकीट ते 21 तारखेला वेबसाईटला अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे अगदी 7 दिवस अगोदर हे आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि याच अनुषंगाने आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत LLB 3 इयर CET चे हॉल तिकीट आपल्याला भेटून जाणार आहेत. तर त्याची जर आपण एक्झामची डेट पाहिली तर ती डेट 3 मे 2025 आणि 4 मे 2025 आहे. त्यामुळं आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या 100% लॉ 3 इयरचे हॉल तिकीट आपल्याला भेटून जातील. पण काही जणांचं म्हणणं आहे की 3 आणि 4 तारखेला दुसऱ्या देखील नीटच्या वगैरे एक्झाम आहेत, तर हे एक्झाम पोस्टपोन होऊ शकेल काय? जर तसं काही झालं तर त्याविषयीच अपडेट आपल्या चॅनलला भेटून जाईल. सध्या तरी तसे होण्याचे चान्सेस नाही आहेत, परंतु हॉल तिकीट आतापर्यंत जनरेट व्हायला हवे होते, पण ते अद्याप देखील झालेले नाहीत. आज किंवा उद्या ते होण्याची शक्यता आहे. जर पोस्टपोन एक्झाम झाली, पुढे ते गेली, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत ते देखील भेटून जाईल. आणि हे हॉल तिकीट जसं आपल्याला अवेलेबल होईल तर आपल्याला आपल्या लॉग इन ऑप्शन मध्ये जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचं हे लॉग इनचं पेज ओपन होईल. आता ऑलरेडी मी इथे लॉग इन आहे तर मी इथे साइन आउट करतोय. तर साइन आउट केल्यानंतर आता पहा, अशा प्रकारचं तुमचं इथं तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं लॉग इन ऑप्शनचं पेज येईल आणि हे आल्यानंतर तुमचं लॉग इन क्रेडेन्शियल टाकून साइन इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तुमच्या समोर तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि इथं हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड गेट हॉल तिकीट यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं हायर एज्युकेशन UG मध्ये गेट हॉल तिकीटचं ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल, जे सध्या ऍक्टिव्हेट नाही, परंतु आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत हे चालू होऊन जाईल. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोडचा ऑप्शन येणार आहे. जेव्हा हे हॉल तिकीट अवेलेबल होईल, लाईव्ह होईल, तेव्हा सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे डाउनलोड करायचं, कशी प्रिंट द्यायची आणि त्यावरच्या ज्या काही महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन्स आहेत याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.